नमस्कार, मी सुरेश कटारे। आज करिअर या विषयावर तुमच्याशी मुद्दाम संवाद साधण्यासाठी इथे आलेलो आहे। आय होप माझा आवाज सगळ्यांना तुम्हाला येतोय। सर्वप्रथम मी बेडगे सरांचे मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी स्वराज्य देशा त्यांच्या या पेजवर मला त्यांच्या माध्यमातून सगळ्यांशी संवाद साधण्याची संधी दिली। लॉकडाऊनमुळे असंही आज सगळे पालक मला चिंतेमध्ये जाणवत आहेत, विशेषतः 10वी आणि 12वीचे। अर्थात विद्यार्थी देखील चिंतेमध्ये आहेत, कारण 10वीच्या मुलांचं असं झालं की एक्झाम दिली आहे, पुढचं काय कसं करायचं, पुढच्या ॲडमिशन्स कशा करायच्या, हा सगळा प्रश्न। मेनली मग त्यासाठी क्लासेस कुठले लावायचे, कारण क्लासेस सुरू झालेले आहेत। म्हणजे मग करिअर निवडायचं कशामध्ये, हा त्यांच्यासाठी सगळ्यात मोठा प्रश्न आहे। आणि 12वीच्या मुलांचं सांगायचं झालं तर 12वीच्या मुलांच्या ज्या मेन एंट्रन्स सिस्टीम जी असते, तर ही एंट्रन्स आता अजून बाकी आहेत। त्यामुळे पुढे कसं होणार या चिंतेतनी तेही देखील त्रस्त आहेत। म्हणून थोडंसं एक आज करिअर या मुद्द्यावर सगळ्यांशी थोडासा एक संवाद साधायचा आहे। काही जे ठळक मुद्दे मला नेहमी काउन्सिलिंग करताना जाणवतात मुलांच्या बाबतीत किंवा पालकांच्या बाबतीत, तर त्याबद्दल आज थोडंसं आपण चर्चा करूयात। मुळात सुरुवात जर करायची झाली की करिअर म्हणजे नेमकं काय, करिअर म्हणजे नेमकं काय। बऱ्याच वेळा मुलांना जेव्हा मी हा प्रश्न विचारतो तेव्हा काहींचं उत्तर खूप साधं सोपं असतं की हा सर, एकदम चांगल्या पॅकेजची नोकरी ज्याला मिळते हा ते करिअर, किंवा गाडी घर बंगला वगैरे सोकॉल्ड या गोष्टी झाल्या म्हणजे त्याला करिअर म्हणता येईल। पण कदाचित करिअर यापेक्षा खूप वेगळं आहे। मी तुम्हाला एक उदाहरण देतो, एक सोपं उदाहरण। माझ्या पाहण्यामध्ये दोन बंधू आहेत, दोन भाऊ आहेत की ज्यांनी MBA केलेलं आहे। लक्षात घ्या, MBA केलेलं आहे। MBA HR मध्ये म्हणजे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये त्यांनी MBA केले प्रॉपरली। आणि त्या दोघांनी मिळून चक्क एक चहाचं कॅफे सुरू केलंय। जनरली आपल्याकडे मानसिकता अशी असते की चहाची टपरी म्हणजे काय करिअर, काहीच नाही जमलं म्हणून मे बी चहाचं दुकान टाकलं, अशा पद्धतीने लोक त्यांना बऱ्याच वेळा म्हणतात, हिनवतात। पण त्या दोघांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर त्या बंधूंनी कुणाचीही पर्वा न करता त्यांची ती आवड पाहून बरोबर त्या चहाच्या कॅफेला इतकं छान बनवलंय, जवळपास 30-35 प्रकारचे चहा त्यांनी ठेवलेत। आपल्याला जनरली कुठला चहा माहिती असतो, साधा चहा, कटिंग चहा, स्पेशल चहा, अगदीच कोणी असेल तर काळा चहा किंवा आल्याचा चहा वगैरे, बस। या पलीकडे त्यांनी 35 पेक्षा जास्त प्रकारचे चहा तिथे ठेवलेले आहेत, वेगवेगळ्या व्हरायटी ठेवलेल्या आहेत की जेणेकरून येणाऱ्या कस्टमरला वेगळे पर्याय उपलब्ध असले पाहिजेत। आणि ते दोन भाऊ MBA असूनही पूर्णपणे झोकून देऊन त्या चहाच्या त्यांच्या कॅफेमध्ये काम करतात। त्यांच्याकडे 4 माणसं आहेत खास ते सगळं सांभाळण्यासाठी त्यांच्याबरोबर। कमाल आहे ना। त्यांना असं नसेल वाटलं की मी MBA केलंय आणि एकीकडे काय हे चहाचं करतोय, पण नाही। केव्हाही मी त्यांच्याकडे जेव्हा जातो बघतो, आनंदी असतात, रादर ते एन्जॉय करतात, त्यांना ते आवडतं, त्यांना ते काम आवडतं। मग त्यामध्ये ते नवीन नवीन प्रयोग करत राहतात, आणखी नवीन कुठल्या प्रकारचे ब्लेंड करता येतील, आणखी कुठल्या प्रकारचा चहा लोकांना देता येईल याचा ते विचार करतात। करिअर याच्यापेक्षा वेगळं काय असतं, आपण जे काम करतोय त्यामध्ये आपल्याला आनंद वाटणं, त्यामध्ये आणखी काहीतरी नवीन नवीन शिकण्याची, नवीन नवीन प्रयोग करण्याची आपल्याला इच्छा असणं, आणि त्याद्वारे एक वेगळं समाधान लोकांपर्यंत पोहोचता येतं, लोकांची सेवाही करता येते, पैसा तर येतोच येतो। ही जी प्रोसेस आहे याला करिअर म्हणतात। करिअर म्हणजे असा एक पॉइंट नाहीये तुमच्या लाईफमध्ये की हे झालं आणि म्हणजे तुमचं करिअर झालंय। ती एक प्रोसेस आहे, ती एक प्रक्रिया आहे, ती दर टप्प्यानुसार बदलत राहते, तुम्हालाही त्यानुसार काही वेळेस बदलावं लागतं। सो करिअर म्हणजे सोपं सांगायचं झालं तर यस, तुमची आवड, ते वेळोवेळी होणारे बदल ऍक्सेप्ट करायची तुमची तयारी, आणि त्यानुसार स्वतःला घडवण्याची तयारी म्हणजे करिअर। आता मला वाटतं बऱ्यापैकी सर्वजण अटेंड व्हायला लागलेले आहेत। तुम्हाला पालकांना आणि जे विद्यार्थी सध्या जॉईन होतात तर अवश्य तुम्ही सगळ्यांनी तुमच्या मनात जे काही प्रश्न असतील तर ते देखील अवश्य विचारा, कारण मला एकट्याला कीर्तन नाही करायचंय, मला संवाद साधायचा आहे। त्यामुळे तुम्ही तुमच्या मनात जे काही प्रश्न असतील तर आपण त्यावर निश्चितच चर्चा करूयात। नुकताच एक मला प्रश्न सध्या दिसतोय की करिअर निवडताना आपण कुठे चूक करतो। वा, अगदी बरोबर। करिअर निवडताना आता मुळात काय होतं की काही एक कंट्रोलिंग फॅक्टर्स आपण ज्याला म्हणूयात की एखाद्या मुलाचं करिअर कसं ठरतं, एक जे कॉमन ऑब्झर्वेशन्स मला जाणवतात ते तुमच्याशी शेअर करतो। एक सगळ्यात पहिला महत्वाचा घटक म्हणजे जनरली हे 9वी-10वीचं जेव्हा मूल जातं 9वीला किंवा 10वीला, तर त्याच्यामध्ये तो निर्णय घेण्यासाठी कारणीभूत ठरणारे एक मेन फॅक्टर असतात, एक म्हणजे त्याचे मित्र।
माझा मित्र IITचा क्लास लावतोय, मी पण लावणार. नाही, माझ्या मित्राने ते नीटचा किंवा आणखी कुठला तरी सपोज नाटाचा क्लास लावलाय, त्याला आर्किटेक्चर करायचंय, नाही मग मी सुद्धा तोच क्लास लावतो. म्हणजे जनरली त्या मुलांचे 9वी-10वीला असलेल्या मुलांचे मागच्या 5-7 वर्षापासून जे मित्र असतात ते मित्र काय निर्णय घेतात सेम तोच निर्णय मी देखील घेतो, कारण मला तो ग्रुप सोडायची इच्छा नसते. मला माझ्या मित्रांसारखं छान करिअर करायचंय. मग त्यांनी जिथे क्लास लावला, त्यांनी जे करिअर निवडलं, मी देखील तेच निर्णय घेऊन मोकळा होतो. हे बऱ्याच मुलांच्या बाबतीत जाणवतं. खरं तर हे चुकीचं आहे, कारण प्रत्येक मूल वेगळं आहे. त्यामुळे मित्रांनी जे करिअर ठरवलंय तेच तुम्हालाही सुटेबल होईल असं नक्कीच नाहीये ना. आणखी एक दुसरा फॅक्टर असतो की जनरली या मुलांचे शिक्षक किंवा त्यांचे नातेवाईक म्हणजे बऱ्याच वेळा ते सहज म्हणून टाकतात, सर याला चांगला इंटरेस्ट असतो बरं का, तुम्ही याला इंजिनियर करून टाका. नाही, हा डॉक्टर होऊ शकतो सर, काही हरकत नाहीये, याच्यात ती धमक दिसते, हुशार आहे बस, किंवा जरा चांगले मार्क पडले, नाही काही हरकत नाही, तुम्ही याला मेडिकल ऍडमिशनसाठी ट्राय सुरू करा. सहज सल्ले देऊन टाकतात, सहज फ्री सल्ले देऊन टाकतात. म्हणजे सो कॉल्ड हे नातेवाईक म्हणूयात, किंवा बऱ्याच वेळा शिक्षकही अनवधानाने काही सल्ले देऊन टाकतात की थोडं मॅथ्स एखाद्याचं बरं असेल, नाही याचं IIT साठी तुम्ही विचार करू शकता. थोडं असं व्हायला नकोय. तिसरा एक फॅक्टर असतो की पॅकेज. कधीतरी पेपरमध्ये आपण एखादी बातमी वाचतो की अमुक या मुलाने डायरेक्टली सपोज हे कोर्स केला आणि डायरेक्ट त्याला एवढी लाख 2 लाखाची मंथली पॅकेजची नोकरी मिळाली, किंवा एखादी अमुक तुम्ही इंजिनिअरिंग केलं किंवा IIT मधल्या या स्टुडंटला डायरेक्टली 1-1.5 कोटीचं पॅकेज मिळालं वर्षाचं, आणि मग एकदम सगळे भारावून जातात, बापरे मग आपण तेच करूयात. म्हणजे तो पॅकेजचा भूलभुलैया बऱ्याच वेळा तुमचं करिअर निर्णय घ्यायला कारणीभूत ठरतो. हे कितपत योग्य आहे? त्याही पुढे जाऊन सांगायचं झालं तर मार्क्स हा तर मी असं म्हणेन की फक्त एक वन ऑफ द फॅक्टर असला पाहिजे. पण बऱ्याच वेळा असं होतं की करिअरमध्ये एखाद्याचे मार्क्स सपोज 80% पुढचे मार्क्स पडले तर थेट निर्णय बहुतेक झालेला असतो की सायन्सच घ्यायचंय. सेम 70-80च्या रेंजमध्ये असेल तर कॉमर्स घ्यायचंय, आणि 70च्या खाली असेल तर आर्ट्सला जायचंय. गंमत पहा, आज ज्या पालकांची मुलं 10वीला किंवा 12वीला आहेत, त्या पालकांची जी पिढी होती, ते पालक जेव्हा या फेजमधून गेले होते 10वी-12वीला, तीच अवस्था, तेच निर्णयाचे क्रायटेरिया आज देखील आहेत. ही किती कमाल आहे. म्हणजे चांगले मार्क सायन्स, मध्यम मार्क कॉमर्स, आणि त्यापेक्षा कमी असतील तर आर्ट्स. असं कसं हो? खरं तर ही हायरार्कीच मुळात चुकीची आहे. किंवा एक मानसिकता आहे की सायन्स म्हणजे काहीतरी एकदम भारी, कॉमर्स म्हणजे मध्यम नाहीच, आणि आधीच काही नाही तर आर्ट्सला ऍडमिशन घेणं. कदाचित हे चुकीचं आहे. असं मुळीच नाहीये. किंबहुना आर्ट्समध्येही तितकीच मेहनत लागते, कॉमर्समध्येही बरेच पर्याय आहेत, कॉमर्समध्ये देखील खूप चांगले करिअर करता येतात. पण अजून मानसिकता बदलायला वेळ लागतो. एक गैरसमज असाही असतो की सरळ सायन्स घेतलेला म्हणजे पर्याय भरपूर उपलब्ध असतात आणि बाकीच्या ह्याच्यामध्ये ऑप्शन तसे राहत नाहीत. पण तसंही नाहीये. कॉमर्समध्ये आजकाल खूप काही संधी आहेत. रादर कॉमर्समधूनही खूप लवकर सेटलमेंट करता येते. आर्ट्समधून देखील खूप चांगले नवनवीन पर्याय आता येत आहेत की जे मे बी मागच्या 10 वर्षात नव्हते पण आता येत आहेत. बऱ्याच वेळा ज्ञान म्हणजे अवेअरनेस ज्याला आपण म्हणतो की या गोष्टीविषयीचं ज्ञान बऱ्याच वेळा पालकांना नसतं. मे बी नेटवर गुगलवर तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळते पण नेमकं काय असतं, त्यात काय करता येईल वगैरे, ही याबद्दलची त्रोटक माहिती असते. आणि म्हणून पालकांचा काय आणि मुलांचाही गोंधळ उडतो. आणि काही प्रश्न येतात, वाटलं मी मध्ये बोलता होता प्रश्नही घेतो कारण समोर मला प्रश्न दिसतात की एक प्रश्न येतोय, 10वी नंतर काय करावं जे भविष्यात फायदेशीर राहील. याच्यामध्ये म्हणजे सरळ याचा अर्थ असा होता की मला फक्त फायद्याचं करिअर करायचंय किंवा मला 10वी नंतर असं करायचं ज्याने माझा फायदा होईल. खरं तर मला असं सांगावं असं वाटतंय की तुमचा इंटरेस्ट कशात आहे, तुमची धमक कशात आहे, ते केलं तर नकळत तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. आपोआप तुम्ही त्यामध्ये जास्त मनापासून काम कराल, जास्त मनापासून मेहनत कराल, यश आपोआप येणार आहे त्याच्यामध्ये. त्यामुळं म्हणजे पालकही बऱ्याच वेळा असा प्रश्न विचारतात की सर आम्हाला ना जरा त्यातल्या त्यात ज्याला स्कोप चांगला आहे असं करिअर सांगा. स्कोप तर प्रत्येक करिअर ऑप्शनला आहे, प्रत्येक करिअरला ऑप्शन स्कोप आहे. तुम्ही कसं करता याच्यावरती आहे. म्हणजे तुमचा जर त्या दिशेने कल असेल तर नक्कीच तुम्ही त्या करिअरमध्ये चांगलं काही करू शकता. असं मुळीच म्हणता नाही की हे करिअर का म्हणजे याला स्कोप आहे किंवा हे करिअर करू नका याला स्कोप नाहीये, असं कुठल्याच करिअरच्या बाबतीमध्ये म्हणता येत नाही. आता एक प्रश्न मला आणखी दिसतोय की 10वी परीक्षेमध्ये जर मार्क कमी पडले
तर यामुळे पालक नाराज होतात, तर अशा वेळी काय करायचंय? ओके, ग्रेट. थोडंसं आता पालकांवर येतो, तुम्ही आता मुद्दा विचारलाच आहे. तर मुळात पालकांचा करिअरकडे पाहण्याचा दृष्टिकोन एक थोडा म्हणजे वेगळ्या पद्धतीचा असतो. ज्यावेळी पालक माझ्याकडे येतात किंवा मी त्यांना जेव्हा प्रश्न विचारतो की तुम्हाला तुमच्या मुलाच्या करिअरविषयी काय अपेक्षा आहेत, तर एक फार सुरुवातीला प्रत्येक पालक फार सुंदर आणि गुढी उत्तर देतात की नाही सर, आमच्या तशा काही अपेक्षा नाही आहेत, त्यांनी एक त्याच्या पायावर चांगलं उभं राहावं आणि माणूस म्हणून चांगलं व्हावं, असं टिपिकल उत्तर पालक देतात सुरुवातीला. मग फक्त नंतर हळूच म्हणतात की हा, पण त्यांनी सायन्स घेतलं तर बरं होईल, हा, किंवा त्यांनी ऍटलिस्ट मेडिकलसाठी ट्राय केलं तर बरं होईल. मग ती अलगद अपेक्षा एक एक बाहेर यायला लागतात. म्हणजे काय की ते जे सो कॉल्ड गुडीगुडी असते की त्यांनी चांगला माणूस व्हावं वगैरे वगैरे, हे फक्त आपण ऐकतो वाचतो. प्रत्यक्षात कुठल्याच पालकाची तयारी नसते. कारणही बरोबर आहे की कशाला रिस्क घ्यायची, सुरक्षितता हवी आहे, सुरक्षितता आयुष्याची, सुरक्षितता आर्थिक सुबत्तेची, म्हणजे पैसाही मिळाला पाहिजे आणि त्याचं लाईफही व्यवस्थित चाललं पाहिजे. त्यामुळे हे दोन्ही गोष्टी असणारं करिअर द्या, असं सरळ सरळ अपेक्षा असते. म्हणजे बऱ्याच वेळा पालकांना असं वाटतं की मी डायरेक्टली करिअरचं ऑप्शन त्यांना काढून देणार आहे किंवा डायरेक्ट रेडीमेड देणार आहे, त्यांनी फक्त डिमांड करायची आम्हाला असं असं करिअर पाहिजे. पण नाही, ते मुळात करिअरचा उद्देश तसा नसतो किंवा करिअर अशा पद्धतीने नाही निवडलं जात. त्या मुलाची क्षमता कशात आहे, त्या मुलाची आवड कशात आहे, त्या मुलाला काय करायला जास्त आवडतं किंवा त्याच्या मर्यादा कुठं आहेत, या सगळ्या गोष्टींचा अंदाज घेऊन करिअरचे ऑप्शन्स म्हणजे आपण शोधू शकतो. आता जो प्रश्न होता की जर पालक नाराज होतात 10वीला मार्क कमी पडले तर खरं सांगायचं तर नाराज व्हायचं असं काहीच कारण नाहीये. किंवा शाळेमध्ये चांगले मार्क्स पडले म्हणजेच करिअर खूप चांगलं होतं असंही काहीच नाहीये. तुम्ही तुमचा वर्गातलं उदाहरण आठवा, किंवा तुम्ही ज्यावेळी 10वीला 12वीला होते की त्यावेळी समजा जी मुलं अगदी वर्गात खूप हुशार होती, तर आज आयुष्यामध्ये समजा एक 15-20 वर्षांतर तुम्ही जस्ट कम्पेअर करून पहा, म्हणजे जे फक्त ज्यांना मार्क्स चांगले होते त्यांचंच फक्त आयुष्य चांगलेत का हो? मी तर नक्कीच नाही म्हणेल. कदाचित त्यावेळी खूप कमी मार्क असणारे, अक्षरशः काही विषयात नापास होणारे, शिक्षकांचा मार खाणारे अशी मुलं तुम्ही पाहिली असतील. आज त्यांचं आयुष्य बघा, कदाचित ते आयुष्यामध्ये जास्त पुढेही असतील, कदाचित नव्हे ते नक्कीच पुढे असतील, कारण फ्लेक्झिबिलिटी त्यांची जास्त असते. पालकांना माझी एवढीच विनंती की केवळ 10वीला मार्क कमी पडले म्हणजे आयुष्य संपलं नाही, आता करिअर होणार नाही असं मुळीच नाहीये. उलट अगदी 8वी नापास पासूनच्या मुलांना देखील खूप चांगल्या करिअरच्या संधी उपलब्ध असतात. मी आणखी पुढचा एक प्रश्न घेतो. पालकांची अपेक्षा वेगळी असते पण मुलांना दुसरा विचार, मग काय करायचे? मला नेमका हा प्रश्न लक्षात येत नाहीये. ठीक आहे, तोपर्यंत मी पुढचं घेतो. एक पालकांविषयी जे आपण बोलत होतो की बऱ्याच वेळा काय होतं, मुलांचं करिअर निवडताना पालकांच्या सुप्त इच्छा की मला ना त्यावेळी ऍक्च्युली खरं मेडिकल ऍडमिशन घ्यायचं होतं पण घरची परिस्थिती नव्हती त्यामुळे मला बीकॉम करावं लागलं वगैरे वगैरे. किंवा बऱ्याच वेळा आईची सुप्त इच्छा असते की मी माझं लग्न लवकर झालं आणि मी करिअर नाही करू शकले तर मी ऍटलीस्ट माझ्या मुलाला किंवा मुलीला मात्र मी आता भरपूर शिकवणार आहे, माझे किती ओढाताण झाली तरी चालेल, किती पैसा लागला चालेल, पण मी त्याला चांगल्यात चांगलं करील, त्याला ऍटलीस्ट डॉक्टर तरी करील वगैरे वगैरे. म्हणजे बऱ्याच वेळा आपल्या सुप्त इच्छा, पूर्ण न झालेल्या इच्छा आपण नकळतपणे मुलांच्या माध्यमातून पूर्ण करायचा प्रयत्न करतो. हे चूक आहे, कारण तुम्ही वेगळे होतात, तुमचं मूल वेगळं आहे, त्यामुळे तुमच्या अपेक्षा ते मूल पूर्ण करू शकेलच असं नाहीये. आणि मग खरी ओढाताण इथे सुरू होते. म्हणजे विशेषतः मी CA करू पाहणाऱ्या मुलांच्या बाबतीमध्ये हे बऱ्याच वेळा हा अनुभव येतो की केवळ माझ्या वडिलांची इच्छा आहे किंवा घरी सगळे लहानपणापासून मला म्हणायचे की बेटी तू CA बन, इसलिए मैंने कॉमर्स लिया फिर CA की वो CPT वगैरह दी, बट CPT को क्लियर करने के लिए मुझे 3-4 अटेम्प्ट लग गए और बाकी ग्रुप्स क्लियर नहीं हो रहे, क्या करूं? म्हणजे बऱ्याच वेळा 6-6, 7-7 वेळा फेल्युअर आल्यानंतर CA हे न होऊ शकणारी मुलं जेव्हा येतात तेव्हा एक सरळ लक्षात येते की मुळात त्या मुलाची किंवा त्या मुलीची ती इच्छाही नव्हती, पण केवळ घरामध्ये तसं सगळे म्हणायचे किंवा वडिलांची इच्छा होती, आईची इच्छा होती आणि म्हणून मी CA करायचा निर्णय घेतला. किती अवघड आहे. म्हणजे तुमच्या आयुष्याचा निर्णय तुम्ही केवळ एखाद्याच्या इच्छेखातर घेताय, हे योग्य वाटत नाहीये. एक प्रश्न असा दिसतोय की मुलांचे करिअर मोबाईलमुळे बिघडत आहे का? वा, मी या स्टेजला तरी आता स्पेशली हो म्हणेल, कारण त्यातही जर आता लॉकडाऊन विषयी मी असंही शेवटी हा मुद्दा घ्यायचाच होता, मला आता विषय निघाला म्हणून बोलतो की आता बहुसंख्य जे पालक येत आहेत की ज्यांची मुलं आता 10वीला किंवा 12वीला आहेत किंवा ज्यांनी 10वी किंवा 12वीची एक्झाम दिलेल्या होत्या, त्या बहुतांशी पालकांचा एक मुख्य तक्रार अशी येते की सर लॉकडाऊनमध्ये यांनी काहीच केलं नाही, अक्षरशः 8-8 तास 10-10 तास हा फक्त मोबाईलवर असतो, हा सारखा पबजीच खेळतो किंवा सारखा इन्स्टावर असतो, चॅटिंग करत बसतो वगैरे वगैरे.
त्यामुळे मुलांचं करिअर मोबाईलमुळे बिघडत आहे का? हो, मी नक्कीच हो म्हणेल. इव्हन सपोज ज्या मुलांची 9वी झाली आणि ज्यांचे 10वीसाठी ज्यांचे क्लासेस वगैरे सुरू झालेत, तर त्यांचे क्लासेस देखील ऑनलाईन आहेत. क्लासेस ऑनलाईन आहेत, त्यामुळे या मुलांना मोबाईल मिळालाय आणि मोबाईल मिळालाय म्हटल्यानंतर बाकीच्या सगळ्या गोष्टी पुन्हा ओघाओघाने त्यासोबत येत आहेत. पालकांची मर्यादा अशी येते किंवा पालकांची अडचण अशी होती की मोबाईल नाही द्यावा, तर ही मुलं म्हणतात की मी शिकू कसं काय, मला त्याशिवाय पर्याय नाही, कारण क्लास ऑनलाईन आहेत. पण त्या नादामध्ये मुलांना कारण अजून तेवढं भान नसतं, तेवढी समजही नसते की आता आपण जर या मोबाईलमध्ये जर लागलो तर आपलं करिअरचं कुठेतरी नुकसान होणार आहे, एवढं ही समज त्यांना नसते. यात त्यांचं नुकसान होत आहे. एक प्रश्न पुन्हा एक दिसतोय की कोणत्या करिअरला स्कोप जास्त आहे? मला वाटतं मी आताच थोड्या वेळापूर्वी या गोष्टीचा उल्लेख केला होता की कुठलंही करिअर असो त्याला स्कोप आहे. कुठलंही करिअर असो, म्हणजे अगदी ITI केलेला मुलगा जरी असला तरी त्याला देखील तेवढा स्कोप आहे. आणि अगदी इंजिनिअरिंग चांगल्या ठिकाणून केलेला मुलगा जरी असला तरी त्याला देखील तितका स्कोप आहे. दोन्ही टेक्निकल बॅकग्राऊंडचेच आहेत, पण त्याला सेम स्कोप आहे. शेवटी तुमच्यात धमक किती आहे हे जास्त महत्वाचं आहे. तुम्हाला त्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट किती आहे हे जास्त महत्वाचं आहे. पालकांविषयी आपण बोलत होतो, तर याच्यामध्ये एक फॅक्टर आणखी येतो की बऱ्याच वेळा सो कॉल्ड स्टेटस, की समाज काय म्हणेल या खातर देखील काही वेळेस मुलांच्या करिअरचे निर्णय घेतले जातात. की नको, अरे लोकांमध्ये आमची एक इमेज आहे. मग मुलांनी उद्या जेव्हा लोक विचारतात की मुलांनी काय केलं किंवा मुलींनी काय करते सध्या, तर सांगायला उत्तर जरा चांगलं पाहिजे ना. म्हणजे बऱ्याच वेळा पालक त्यासाठी केवळ तेवढ्यामुळे सायन्स घेतात की नको 10वी नंतर सायन्स घेतलं नाही तर कसं वाटेल ना, लोक काय म्हणतील, अरे याला काही येत नव्हतं म्हणून सायन्स नाही घेतलं. केवळ त्या सो कॉल्ड स्टेटस क्योसाठी, म्हणजे एक सामाजिक दर्जा आभासीच म्हणूयात, तो टिकवण्यासाठी करिअरचे निर्णय घेतले जातात. आय थिंक ते सुद्धा चुकीचं आहे. एक आणखी गोष्ट जाणवते की क्रेझीपणा, म्हणजे या वयात जी मुलं असतात एक क्रेझीपणा असतो, एक स्वप्नाळूपणा असतो की कुठेतरी एखादा पिक्चरमध्ये एखादं वेगळं करिअर पाहिलेलं असतं. म्हणजे मला एक उदाहरण द्यायला आवडेल की मध्यंतरी कुठला तरी एक पिक्चर होता, मला नेमकं नाव आठवत नाही, दीपिका पदुकोणचा पिक्चर होता. त्याच्यामध्ये ती आर्किओलॉजिस्ट दाखवलेली होती. आर्किओलॉजिस्ट तसं हे करिअर खूप वेगळं आहे आणि ऑडही आहे. आपल्या इथं या करिअरमध्ये काम करणारी किंवा हे करिअर केलेली मुलं फारशी दिसत नाहीत. तर त्या एक माझा स्टुडंट होता, त्याच्या डोक्यात ते आलं होतं की सर मला तेच करिअर करायचंय. बरं, आर्किओलॉजिस्ट म्हणजे काय हे त्याचं त्याला विशेष काहीच आयडिया नव्हती, पण मी त्या पिक्चरमध्ये पाहिलं होतं, बस एवढंच. बरं, त्याला विचारले की इतिहासाची आवड आहे का? तो म्हणे अजिबात नाही. त्याला विचारलं तू काही हिस्टॉरिकल जे मॉन्युमेंट्स असतात तर त्याच्यामध्ये कधी फिरतोस का, तुला त्यामध्ये इंटरेस्ट असतो का? म्हणजे तो औरंगाबादचा होता. त्याला म्हटलं कधी बीबी का मकबरा एकदम जवळून पाहिला का, किंवा इथे औरंगाबादला सपोज ह्या लेण्या सगळ्या फेमस आहेत, पण इथे पितळखोऱ्याच्या लेण्या आहेत ज्या ऍक्च्युली सगळ्यात जुन्या आहेत, त्याच्यामध्ये कधी गेलायस का, त्याची माहिती काढलीस का? किंवा अजिंठा वेरूळच्या लेण्या आहेत, त्याचं फॉर्मेशन कसं झालंय वगैरे, त्याच्या मागचं ते कारागिरांचं सगळ्या गोष्टीमध्ये तुला आवडतं, कधी संशोधन केलंय का, किंवा त्या रिलेटेड काही वाचलंय का, किंवा डिस्कव्हरी त्याचे बरेच प्रोग्राम झाले ऐकलेत का? त्याचं उत्तर काहीच नाही. मग तू ज्या करिअरचे स्वप्न बघतोय जे तुला आर्किओलॉजिस्ट व्हायचंय, मग ते करून तू करणार कायस? कारण तुला जर त्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट नसेल तर तिथे जाणं वेडेपण आहे. हां, हे जर याची सगळ्याची उत्तरं हो आली असती की नाही सर मला इतिहास खूप आवडतो, मला ऐतिहासिक वास्तूंचं प्रचंड वेळ आहे, मला म्युझियममध्ये जायला आवडतं, मला या ऐतिहासिक हिस्टॉरिकल मॉन्युमेंट जे असतात तिथे जाणं, त्याचं ते संशोधन करायला या गोष्टीमध्ये प्रचंड इंटरेस्ट आहे, मग अगदी मला हडप्पा मोहेंजोदडो संस्कृतीपासून ते अगदी आत्तापर्यंत अगदी राम मंदिराचे उत्खनन या सगळ्या गोष्टीमध्ये प्रचंड इंटरेस्ट आहे, असं जर तो म्हणाला असता तर कदाचित आपण त्या अँगलने विचार केला असता. थोडक्यात काय की तुमची आवड नक्कीच तुमच्या करिअरसाठी मॅटर करते. एक प्रश्न आणखी दिसतोय की मुलं आणि पालक यामधील नाते अभ्यासाबाबतीत कसे असावे? ओके, खरं तर मैत्रीपूर्ण असावे असं मी म्हणेल. कारण आता ही जी स्टेज असते स्पेशली 8वी पासून ट्रान्झिशन फेज येते मुलांची, तर अशा वेळी जर पालकांनी टिपिकल एक पालक म्हणजे डॉमिनन्सी आपण ज्याला म्हणतो किंवा एक पालक म्हणून जर ते सारखे राहिले तर मुलांना चिडचिड होते की मला सारखं इन्स्ट्रक्शन देतात, मला सारखं अभ्यासाला बसवणार, मी काय लहान आहे का आता मी मोठा झालोय. म्हणजे अशा वेळी जर मैत्रीपूर्ण भाषेत संवाद जर त्यांचा असेल अभ्यासाच्या बाबतीत स्पेशली, तर कदाचित तो जास्त कामी येऊ शकतो. थोडं आणखी आता पुढे जाऊयात. मला क्रेझीनेस विषयी मी जे म्हणत होतो की बऱ्याच वेळा काही मुलांमध्ये क्रेझीनेस इतका विचित्र असतो, मुलामध्ये काय मुलीमध्ये देखील असतो, की एखादी मुलगी सहज म्हणते स्पष्ट की नाही मला ना सर एकदम टिपिकल केबिन क्रू मधलं करिअर करायचंय किंवा मला एअर होस्टेसच व्हायचंय, बस माझं ड्रीम येतंय, माझं ड्रीम आहे ते, म्हणजे काय स्वप्न आहे. किंवा एखादा मुलगा अचानक म्हणतो की नाही मला पायलटच व्हायचंय, पायलट व्हायसाठी काय व्हायचं हे मला काही माहित नाही, किंवा त्यासाठी काय काम करावं लागेल हेही मला माहित नाही, किंवा ते करिअर कसं आहे हेही माहित नाही, पण माझी क्रेज असं लहानपणापासून माझं स्वप्न होतं मला पायलटच व्हायचंय.
हे कुठं ऐकलेलं असतं, कुठेतरी पाहिलेलं असतं, किंवा एखाद्या जर काय होतं, एखादा इंटरव्ह्यू ऐकतात आणि मलाही समजा IPSच व्हायचं डायरेक्टली, म्हणजे अगदी कुठेतरी एखादं पुस्तक वाचतात, एखाद्या पिक्चरमध्ये बघतात डॅशिंग, एखादा PSI पोलीस ऑफिसर बघतात, संपलं, मलाही तसंच काहीतरी व्हायचं, संपलं. एवढा पटकन क्रेझिली काही निर्णय घेतले जातात. आणि पालकांनी बऱ्याच वेळा काय वाटतं की नाही, आपलं मूल छान करिअरचा मोठा धाडसी वेगळा निर्णय घेते, तर आपण त्याला सपोर्ट करूयात. पण अशा वेळी हाही विचार करायला पाहिजे की खरंच आपलं मूल त्यासाठी सुटेबल आहे का, खरंच आपलं मुलामध्ये त्यासाठी लागणाऱ्या क्षमता आहेत का, किंवा त्याच्या मर्यादा काय आहेत. एक प्रश्न घेतो मी मध्ये मध्ये. मुलांचे मैदानावरचे खेळ बंद झाले आहेत आणि मोबाईलवर खेळ चालू आहेत, पालकांना सल्ला द्यावा. अच्छा, आता सध्या लॉकडाऊन काळ असल्यामुळे अजून तरी मैदानावरचे खेळ शक्य नाहीयेत, पण एरवी आता लॉकडाऊन क्लिअर झाल्यानंतर खरं तर मैदानावरचे खेळ कंटिन्यू असणं आवश्यक आहे. म्हणजे अगदी मुली का असेनात किंवा नाही मैदानावर जाणं शक्य झालं तरी देखील काहीतरी व्यायाम, अगदी त्या दोरेवड्या का असेनात किंवा सायकलिंग का असेनात, काहीतरी तुमचं व्यायाम चालू असला पाहिजे. उगाच 10वीचं वर्ष आहे किंवा 12वीचं वर्ष आहे म्हणून अतिबाऊ करणं आणि तू फक्त अभ्यास कर, हे कुठल्याच अर्थाने योग्य नाहीये. कारण थोडासा ऍक्टिव्हनेस राहिला तर ब्रेन चांगला फ्रेश होतो. ब्रेन फ्रेश झाला तर जास्त कमी वेळामध्ये ती मुलं जास्त अभ्यास करू शकतील. तुम्ही करिअर काउन्सिलिंग कसे करता, हा एक प्रश्न दिसतोय मला. याच्यामध्ये मुळात करिअर काउन्सिलिंग म्हणजे काय, तर एखाद्या मुलाच्या क्षमतांचा, मर्यादांचा, त्याच्या आवडीनिवडींचा सगळ्यांचा मागोवा घेऊन त्याची सगळ्या पर्सनॅलिटीचा अभ्यास करून त्यानुसार त्याला साजेसे असे करिअरचे ऑप्शन देणं म्हणजे करिअर काउन्सिलिंग. तर आम्ही ऍक्च्युली जेव्हा हे करिअर काउन्सिलिंग करतो त्यामध्ये त्या मुलांची आम्ही एक ऍप्टिट्यूड टेस्ट घेतो एका विशिष्ट पद्धतीने, की ज्याच्यामधून मग त्याचं एक ओव्हरऑल त्याची बुद्धी कशामध्ये आहे. कारण बुद्धी प्रत्येक मुलामध्ये असते, लक्षात घ्या, बुद्धी प्रत्येक मुलामध्ये असते, फक्त ती आपल्याला लक्षात येत नाही. म्हणजे एक अजूनही समज म्हणण्यापेक्षा एक गैरसमज असा आहे की शाळेमध्ये हुशार असणारी मुलं म्हणजे बुद्धिमान, बाकीचे नाही, असं काहीच नाहीये. प्रत्येक मुलामध्ये बुद्धी असते. तर ती त्या मुलाची बुद्धी नेमकी कशामध्ये आहे, किंवा त्याचं इमोशनली ते मूल, भावनिकदृष्ट्या ते मूल कसं आहे, त्याचा एक सोशली ते कसं आहे, एकदम त्याला एकलकोंडेपणा आवडतो का, सगळ्यामध्ये मिसळायला आवडतं का, तो लिमिटेडमध्ये सोशल आहे काय, अशा या सगळ्या गोष्टी, इव्हन ज्याला आपण स्वट अनालिसिस म्हणतो, म्हणजे त्या मुलाच्या स्ट्रेंथ कुठल्या आहेत, त्याचं विकनेस कुठले आहेत, त्याच्यामध्ये कुठल्या ऑपॉर्च्युनिटी दिसत आहेत आपल्याला, आणि थ्रेट्स म्हणजे संभाव्य धोके कुठले आहेत, या सगळ्या निकषांनुसार आपण त्या व्यक्तीची पर्सनॅलिटी अनालाइज करतो. आणि मग त्याद्वारे त्या मुलाशी आणि पालकांशी आपण काउन्सिलिंग करतो की मग हे मूल कुठल्या गोष्टींसाठी, कुठल्या करिअरसाठी सुटेबल आहे, हे प्रॉपरली त्याद्वारे आपण ऑप्शन्स काढून देत असतो. सो थोडं आता आणखी यामध्ये पुढे जाऊयात की एक काय म्हणूयात की एक गैरसमज आणखी कसा असतो की पालक बऱ्याच वेळा असं म्हणतात की सर, माझ्या मुलाला ना लहानपणापासून ते मोबाईलमध्ये वगैरे फार इंटरेस्ट आहे, किंवा त्याला असं कुठली गोष्ट उकळून बघायला आवडते, किंवा त्याला ना असं काहीतरी चांगलं वेगळं हटके करिअर करायचंय, त्याला त्याच्यामध्ये आवड आहे, असं त्यांचं म्हणणं असतं. पण मला त्या पालकांना सांगायचं की फक्त आवड असून उपयोग नाहीये. म्हणजे बऱ्याच वेळा म्हणजे मुली देखील म्हणतात की मला ना सर की ऍक्च्युली एखादं असं डॅशिंग करिअर करायचं, मला एक चांगलं आर्किटेक्चर व्हायचंय. पण आर्किटेक्चर सपोज व्हायचंय तर नुसती आवड असून उपयोग नाहीये. म्हणजे ते करिअर असं आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला तांत्रिक म्हणजे टेक्निकल गोष्टी प्लस क्रिएटिव्हिटी या दोन्हींचा समन्वय लागतो. तुमच्यामध्ये जर त्या क्षमता असतील तर त्या आवडीला अर्थ आहे, त्याला ऍप्टिट्यूड म्हणतात. नुसती आवड असून उपयोग नाहीये. त्या आवडीबरोबर माझ्या क्षमता काय आहेत ते म्हणजे अचीव्ह करण्याची माझी खरंच तेवढी धमक आहे का, याचा अंदाज मुळात मुलांनाही असला पाहिजे, पालकांना तर असलाच पाहिजे. कारण केवळ बऱ्याच वेळा असे उदाहरणं बघतो की परदेशामध्ये पाठवले काय, तर मुलाला मेडिकलच करायचंय, मुलाला डॉक्टरच करायचंय. मग परदेशात का पाठवलं, कारण 10वी पासून ते आधीच ठरलेलं होतं. 10वीला मार्क मध्यम मिळाले तरी सायन्स घेतलं फोर्सफुली. मग 11वी 12वी सायन्स केलं, मार्क्स तरीही विशेष आले नाही, त्यामुळे आपल्या इथे नीटचे स्कोअरही विशेष आला नाही. मग आपल्या इथे काही विशेष कॉलेजमध्ये कुठे चांगलं कॉलेज मिळत नव्हतं. मग सर आम्ही आटापिटा करून काही का असं त्याला रशियाला पाठवलं. कशासाठी, कारण त्याला डॉक्टरच करायचंय. मला सांगा, अशी व्यक्ती जेव्हा डॉक्टर होत असेल तेव्हा ती कुठल्या दर्जाची असेल, आणि मुळात नंतर आयुष्यात पुढे काम करता नाही ते काय क्वालिटीचं काम होईल. कदाचित ही फसवणूक आहे स्वतःचीच. त्यापेक्षा स्वतःच्या आवडीच्या क्षेत्रात जर करिअर करता आलं तर बरं राहील. एक प्रश्न आणखी येतोय की पॅटर्न कसा निवडावा, CBSE, ICSE, मराठी. ओके, आता ऍक्च्युली हे बोर्ड आहेत. हे निर्णय खरं तर बरेच आधी घ्यावे लागतात. म्हणजे आपण आज मेनली करिअर फोकस्ड आहोत, पण आता एक जस्ट विषयाबद्दल ओझरतं बोलतो
की जनरली हे निर्णय पालकांना पहिलीला असताना किंवा अगदीच म्हटलं एक्स्ट्रीममध्ये तर एक 3री-4थीला असताना हे निर्णय ठेवावे लागतात की माझं मूल कुठल्या बोर्डासाठी सुटेबल राहील. आता खरं सांगायचं तर आजकाल एक मानसिकता अशी झाली की मराठी किंवा स्टेट बोर्ड म्हणजे एकदमच फालतू किंवा नाही कशालाही करायचं. तसं नाहीये. मुळात आज हे जे पालक आहेत 10वी-12वीचे या पालकांची जी पिढी आहे ही पिढी सगळी मराठी मीडियमवरून शिकलेली आहे आणि त्यांना कुठेही त्यांचं काही त्यामुळे नुकसान झालेलं नाहीये. सीबीएसई बोर्ड नक्कीच त्यापेक्षा थोडं टफ आहे. आयसीएसई बोर्डाची प्रक्रिया आणखी थोडीशी वेगळ्या पद्धतीची आहे. या प्रत्येकाविषयी बोलायचं खरं म्हटलं तर हा एक वेगळा स्वतंत्र विषय आहे. पण मुळात आपल्या मुलाला ते झेपेल की नाही याचा अंदाज घेऊन बोर्ड घेतलेलं बरं. केवळ ते बोर्ड चांगलं आहे किंवा त्या बोर्डात माझ्या मुलाला टाकलं म्हणजे माझ्या मुलाचं करिअर छान होईल असा जर तुमचा काही समज असेल तर मला ते नाही वाटत. इव्हन आजकाल तर अशा काही शाळा मी पाहतोय की तुम्ही पहिलेच ऍडमिशन घेताना आम्ही आयआयटीची प्रोसेस म्हणजे आयआयटीची तयारी करून घेऊ पहिलीपासून अशा पद्धतीच्या शाळा आता हल्ली आल्यात. कधी कधी साशंकता वाटते की कसं शक्य आहे. सगळीच मुलं आयआयटीसाठी प्रिपेअर्ड नाहीयेत. किंवा आयआयटी बद्दलच जर बोलायचं झालं तर एक भावनेच्या भरामध्ये बऱ्याच वेळा हा निर्णय घेतलेला दिसतो. एकाने लावला म्हणून दुसऱ्याने लावला म्हणून तिसऱ्याने क्लास लावायचा. 2 वर्ष चांगली 2-3 लाख फी खर्च करायची आणि मग लक्षात येते की नाही आपण जेई मेन्स आपण क्रॅक करू शकत नाही किंवा आपला स्कोरही तेवढा येत नाहीये आणि मग नाईलाजानी ऑब्व्हियसली मग पुन्हा उतरायचं ते इंजिनिअरिंगवर उतरायचं नाईलाजानी तेही. हे चित्र अजूनही दिसतंय. मुळात आयआयटी ही एक दर्जेदार संस्था आहे. आधीही ती होती. आधी त्यासाठी कॉम्पिटिशन तेवढीच होती. आजही तेवढी आहे. कोचिंगचं प्रमाण वाढलंय नो डाऊट. पण आपल्या मुलामध्ये खरंच तो इंटरेस्ट आहे का त्याच्यात खरंच त्या क्षमता आहेत का हेही बघणं गरजेचं आहे. एक प्रश्नही दिसतोय मला इथे की मुलांचा कल पाहून करिअर केलं तर सगळ्यात सोन्याहून पिवळं मी म्हणेल. रादर तीच माझी धडपड आहे. म्हणजे आजच्या या संवादामध्ये तुम्ही एवढं एक वाक्य जरी हे धरून चाललात की बस त्या मुलाचा कल पाहून जर तुम्ही करिअर निवडलात तर ते मुलंही आनंदी राहील आणि तुम्हीही आनंदी राहाल. कारण कल म्हणजे काय तर त्या मुलाचा एक आपण मराठीत एक म्हणतो पिंड बघा. ज्याचा एक पिंड असतो. मग एखाद्याचा पिंड गणितामध्ये असतो, एखाद्याचा हिशोबीपणामध्ये असतो, एखाद्याचा खेळण्यामध्ये असतो, एखाद्याचा गाण्या वगैरे म्युझिकमध्ये असू शकतो, एखाद्याचा खास अगदी म्हटलं तर लोकांशी कम्युनिकेट करण्यामध्ये असू शकतो. हा ज्याचा त्याचा पिंड आहे आणि त्या पिंडानुसार जर करिअर केलं तर ते मूल नक्कीच त्यामध्ये पटापट पुढे जाणार आहे. म्हणजे एक उदाहरण देतो की समजा एखाद्या मुलाला बोलण्याची कला चांगली आहे, मस्त सगळ्यांना मॅनेज करता येतं, घरामधली छोटी छोटी ज्यावेळी बर्थडे असतात सपोज काही फंक्शन असतात त्यावेळी ते पटापट स्वतःहून सगळ्यांकडून कामं करून घेतं, ते स्वतः इन्व्हॉल्व्ह होतं. थोडक्यात म्हणजे त्या मुलामध्ये जर मॅनेजमेंटच्या ॲबिलिटी चांगल्या असतील तर त्यांनी सायन्समध्ये जायची काय गरज आहे. मॅनेजमेंट क्षेत्रामध्ये उतरून ते मूल खूप छान करू शकतं. आज वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या संस्थांमध्ये की मॅनेजमेंटचे खरंच चांगल्या पदावरची लोक लागतात. पण आपण बऱ्याच वेळा असं आपण विचार करतो नको आधी सेफर सायन्स करू मग पुढे बघू. कशाला. हे निर्णय मे बी 10वी नंतरच तुम्ही घेऊ शकता. 10वी एक प्रश्न दिसतोय मला पुढे की 10वी-12वीच्या मुलांना प्रायव्हेट क्लासेसचं किती महत्व असू शकतं. ग्रेट. मुळात क्लास किंवा हे कोचिंग शब्द आहे हा कशासाठी आहे की तुम्हाला आकलन न झालेल्या गोष्टी सोप्या करण्यासाठी किंवा न समजलेले कन्सेप्ट समजण्यासाठी हा कोचिंगचा रोल आहे. किंवा जी एक्झाम त्यांना द्यावी लागते 10वी 11वी 12वीच्या मुलांना एंट्रन्स जी सिस्टीम आपण म्हणतो तर ती एक्झाम परीक्षा पद्धती कळावी, त्या परीक्षा पद्धतीमध्ये चांगले मार्क्स पाडावेत यासाठीची जी एक मेथडॉलॉजी आहे किंवा यासाठी कोचिंग क्लासची गरज आहे. पण याचा अर्थ असा नाही की सरसकट सगळ्याच मुलांनी सगळ्याच विषयांचं कोचिंग लावलंच पाहिजे. मुळीच नाही. कदाचित तुमचं जर मॅथ्स खूप चांगलं असेल आणि तुम्हाला वाटतं की नाही कोचिंगमुळे मला काय फार फरक पडणार नाही तर तशी गरज नाहीये, तितकी गरज नाही. फार फार तुम्ही अगदी 12वी नंतर त्या एंट्रन्सची तयारी करून घेण्यासाठी एखादा छोटा क्रॅश कोर्स वगैरे असेल तेवढा केला तरी पुरेसा असू शकतो. म्हणजे सगळ्याच मुलांनी सरसकट क्लास लावलाच पाहिजे असं नक्कीच नाहीये. एक पुढचा प्रश्न मला आणखी दिसतोय की काही मुलांमध्ये अभ्यासात आवड नसते पण काहीतरी टेक्निकल कला त्यांच्या अंगात अवगत असते. अगदी बरोबर, खूप छान. आता टेक्निकल अंगाने हा प्रश्न आहे की बरोबर आहे सरांचं म्हणणं की काही मुलांमध्ये ठीक आहे अभ्यासात कच्चे असतात पण त्यांच्यामध्ये तो टेक्निकल सेन्स खूप चांगला असतो. टेक्निकल सेन्स म्हणजे काय की मग घरामध्ये तुम्ही समजा नवीन मोबाईल आणला की त्यांना ते सांगायची गरज नसते. तो मोबाईल कसा उघडायचा, त्यात सिम कार्ड कुठून टाकायचं वगैरे काय ते सगळ्या गोष्टी त्यांना पटापट कळतात. किंवा अगदी घरातला एखादा फ्रीज बंद पडलाय किंवा एसी काही प्रॉब्लेम दिसतोय किंवा एखादी कुठलीही गोष्ट गॅजेट कुठली वस्तू काही बिघडली तर पटकन ती खोलायची बघायची किंवा अगदी खेळण्यातली मोटर का असेल रिमोटची वगैरे ती ओपन करणं, त्याची बॅटरी काढून बघणं वगैरे या गोष्टीमध्ये त्यांचं डोकं फार चालत असतं. ही त्यांची बुद्धी आहे. मे बी त्या अभ्यासात कच्चे आहेत मान्य. मग आता त्यांना बळजबरी इंजिनियर कशाला करायचं. कदाचित याला बायपासही बरेचसे आहेत. म्हणजे अगदी 8वी पासून हे पर्याय सुरू होतात खरं तर. म्हणजे आता उदाहरण द्यायचं झालं की 10वी नंतर या मुलांसाठी काही त्या पद्धतीचे प्रशिक्षण कोर्सेस आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये अगदी ITI येतो किंवा सपोज डिप्लोमा येतो.
डिप्लोमामध्ये बरेच प्रकारचे डिप्लोमाज आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रात तुम्हाला ज्या इंटरेस्ट आहेत त्यानुसार तुम्हाला डिप्लोमाज करता येतात. आणि सपोज डिप्लोमामध्ये जर तुम्ही चांगलं केलं तर त्याच्यातून मग पुढे अगदीच चांगले असेल तर तुम्हाला डिग्रीचा विचार करता येतो. वाटलं की नाही आपल्याला शिक्षणामध्ये फार नाही करायचंय तर तुम्ही त्यानंतर जॉबचा, बिझनेसचा विचार करू शकता. दोन्ही पर्याय तुम्हाला खुले राहतात. त्यामुळे गरज नाही की टिपिकल साच्यामध्ये ती डिग्री करूनच मगच तुमचं करिअर झालं पाहिजे. आपल्या इथं अजूनही पालकांची मानसिकता अशी आहे ना की आधी सगळं शिक्षण होऊ देऊ आणि मग पुढे बघू. किंबहुना मला असं म्हणायचं की तुम्ही शिक्षणाबरोबरच आधीच करिअरचा विचार सुरू केला तर ते फार बरं राहील. करिअरसाठी मेरिट महत्वाचं आहे का? करिअरसाठी काही जणांसाठी मेरिट महत्वाचं आहे. म्हणजे जी मुलं अभ्यासात आता सपोज जात्याच हुशार आहेत, ज्यांचा 10वी पर्यंतचा परफॉर्मन्स, स्पेशली विशेषतः 8वी ते 10वी पर्यंतचा मार्कांचा वगैरे सगळं व्यवस्थित चालू आहे, त्या मुलांसाठी ऑब्व्हियसली पुढे 11वी 12वी किंवा 12वी नंतर एंट्रन्स याच्यामध्ये त्यांचं मेरिट मॅटर करणार आहे. कारण त्यांना जर पुढे त्यात आणखी सखोल काही काम करायचं, सखोल चांगलं करिअर करायचं आहे तर डेफिनेटली मेरिट तिथे लागेलच. पण सगळ्यांसाठीच तो नियम लागू होत नाही, कारण सगळीच मुलं काही मेरिटमध्ये येऊ शकणार नाही असं शक्यही नाहीये. त्यामुळे सगळ्यांसाठी नक्कीच ते लागू होत नाही. थोडं आणखी पुढे जाऊन मी आता आणखी एक पालकांचे जे जनरली काही प्रश्न असतात त्याचा एक प्रश्न मुद्दाम हे करतो की त्यांचं असं म्हणणं असतं की सर आम्हाला ना एक सोपं करिअर द्या. सोपं. जेव्हा त्यांना विचारतो की सोपं करिअर म्हणजे काय अपेक्षा आहे तुम्हाला, तर सोपं म्हणजे त्यांना की जास्त लोड नसेल वगैरे, हलकं फुलकं द्या. हलकं फुलकं. खरं तर असं हलकं फुलकं किंवा सोपं असं करिअर कुठलंच नसतं. म्हणजे बऱ्याच वेळा BA घेतलं जातं की हलकं फुलकं, जास्त डोक्याला ताण नाही म्हणून, पण असं नाहीये. BA हे देखील एक वेगळी शाखा आहे, एक वेगळं ती ब्रँच आहे. करिअरचे वेगळे बरेचसे ऑप्शन त्याच्यातून खुले होतात. तर तिथे देखील तुम्हाला अभ्यास करायचा. समजा उदाहरणार्थ तुम्हाला समजा तुम्ही BA सायकोलॉजी करताय तर बऱ्याच जण वाटतं त्यात काय अभ्यास करायचा, सोपं आहे, एकदा वाचले की एक्झाम देता येते. नाही, एकदा वाचून जर एक्झाम देण्यापुरतं तुम्ही जर ते करत असाल तर ते तुमचं करिअर कधीच होणार नाहीये. हा, पण तुम्ही मानसशास्त्रामध्ये जर तुम्हाला काही करायचंय तर तुम्हाला त्या विषयामध्ये खूप सखोल जावं लागेल. त्या रिलेटेड काही पुस्तकं वाचावं लागेल. त्या रिलेटेड आज जगभरामध्ये काय चाललं याची तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. किंवा त्या रिलेटेड चांगले व्हिडिओज असतात, त्या रिलेटेड काही त्यांना प्रॅक्टिकल्स असतात, ती सगळी मनापासून करणं, या सगळ्या गोष्टी खूप श्रद्धेने कराव्या लागतात. तेव्हा कुठेतरी ते करिअरमध्ये तुम्ही काहीतरी स्वतःचा मार्क करू शकाल किंवा स्वतःला प्रूव्ह करू शकाल. सोपं असं काहीच नाहीये. याच्या पुढे आणखी एक जाऊन मला म्हणजे पालकांचे जे प्रश्न असतात त्याच्यामध्ये कॉम्पिटिशनचा एक नेहमी येतो की सर आजकाल कॉम्पिटिशन खूप झाली आहे आणि त्यामुळे काय करायचं की 6वी पासूनच आम्ही जरा त्या तयारी सुरू करतो की आम्ही मग फाउंडेशनचे क्लासेस लावतो की जेणेकरून तो कुठे कॉम्पिटिशनमध्ये कमी नाही पडला पाहिजे. मुळात त्या पालकांनाही सांगावं असं वाटतं की कॉम्पिटिशन सगळीकडे आहे. कॉम्पिटिशन सगळ्या 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 क्षेत्रामध्ये आहे. पण तुमच्यामध्ये ज्या तुम्हाला तुमची धमक ज्यामध्ये आहे ना, तुम्ही त्यामध्ये करा. तुम्ही त्यात नक्कीच पुढे राहणार आहात. तुम्ही जर तुमचा रस्ता सोडून दुसऱ्यांच्या रस्त्यावर पळत असाल आणि तिथं म्हणत असाल की कॉम्पिटिशन जास्त आहे तर यस, तुम्ही तिथं मागं पडणार आहात. म्हणजे आता इंजिनिअरिंगच्या बाबतीमध्ये की काही असो पण एक ऍटलिस्ट इंजिनिअरिंगची डिग्री तरी करावी ही मानसिकता दुर्दैवाने अजूनही दिसते. पण आज इंजिनिअरिंगची अवस्था काय आहे हे किती जण विचारात घेतात. किंवा एक इंजिनिअर जेव्हा पासआउट होतो तेव्हा त्याला पुढे स्कोप काय राहतो किंवा पुढे जी नोकरी समजा त्याला मिळते ती कशा पद्धतीची असते याचा किती पालक विचार करतात. किंवा पुढे त्याला PG साठी किती आणखी PG पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं म्हटलं तर कशात केलं पाहिजे किंवा त्यातून पुढे काय होईल, त्यातून नोकरी कशा पद्धतीची मिळेल याचा बऱ्याच पालकांचा अजूनही तेवढा विचार झालेला नसतो आणि केवळ भावनेच्या भरात निर्णय होतो की नाहीच काही ते इंजिनिअरिंग करू. मेडिकलला वेळ खूप लागतो, मान्य आहे. मेडिकलमध्ये करिअर करायचं म्हटलं तर नाही म्हटलं तर एक 7-8 वर्षांचा स्पॅन कमीत कमी द्यावा लागतो. मग त्यापेक्षा बरं 2 नंबरला काय तर म्हणजे इंजिनिअरिंग असा एक अजूनही गैरसमज आहे, मी असं म्हणेल. एक प्रश्न असा येतोय की कला शाखेमध्ये करिअर करता येतं का? मी म्हणेल की नक्कीच करता येतं, नक्कीच. म्हणजे आता सांगायला हरकत नाही, पण समजा एक उदाहरण देतो की कला शाखेमध्ये सपोज आज एखाद्या मुलीला डिझायनिंगमध्ये इंटरेस्ट आहे, खूप चांगलं डिझायनिंगमध्ये. आज आपल्या